चला पहिले पूजन करून घ्या. पालखीचं पूजन आणि व्यासगादीचं पूजन ममराज भाऊ, त्यानंतर कथेला प्रारंभ होईल. जनार्दन स्वामींचं गुरु जन करायचं, गुरुच्या नामात राहायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात राहायचं. काळी काळी हा गुरुची पूजन चला करूया पाठात. गुरुचा संदेश पोहोचवू साऱ्या विश्वात. गुरुच्या नावाने गुरुच्या नावाने जग जय कार्य करायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात राहायचं. मेरे सिर पर रख दो बाबा, मेरे सिर पर रख दो बाबा, अपने ये दोनों हाथ. देना हो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो दीजिए जन्म जन्म. जनार्दन बाबा, जनार्दन बाबा, जनार्दन बाबा. मेरे सिर पर रख दो बाबा, सिर पर रख दो बाबा, अपने दो हाथ. देना हो दीजिए जन्म जन्म का, देना हो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो दीजिए जन्म जन्म का. श्री ममराज भाऊ यांच्या वतीने बाबांचं पूजन होते. सर्वांनी वरात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. सावर दे दो, गुणगान करूं तेरा, इसे बालक के सिर पे. जय 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 जनार्दन. वैद्य मंडळामध्ये हरिभक्त परायण श्री दत्ता महाराज वैद्य दादा आवाज, तसंच श्री दीपक महाराज बकरे, हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज गाडे, हरिभक्तपरायण चंद्रकांत भाऊ, हरिभक्तपरायण शंकर महाराज, सर्व बहिणी मंडळाचं पूजन ते संपन्न होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांसाठी स्वागत करायचं आहे. चिचुंडीवरून आणि भक्त मंडळ बाबाजींच्या पूजेसाठी व्यासपीठावर यायचं आहे. तसंच शिरसगाव लौकी इथून आलेले पिनू भाऊ आणि त्यांचे सहकारी, चला पिनू भाऊ आणि त्यांचे सहकारी बाबाजींच्या पूजनासाठी व्यासपीठावर यायचं आहे. सेवा तेरी करूं, तेरे द्वार पे आऊं, चरणों की धूली को निज शीश झुकाऊं मैं. चरणा मृत पाकर रे नित्य कर्म सर्वांनी वरात करून टाळ्यांच्या स्वागत करायचं आहे. बाबाजींचं पूजन शिरसगाव लौकी भक्त मंडळाच्या वतीने संपन्न होत आहे. टाळी टाळी. चला चिचोटी भक्त मंडळ गुरु गुरु
सिंधी भक्त मंडळ बाबाजींच्या पूजनासाठी भजन सेवा चॅनल विस्पते हो त्यांचं पूजन करून घ्या. भजनी मंडळाचं झालेलं आहे त्यांना शाल वगैरे. जनार्दन जय जय जनार्दन. टाळी टाळी सर्वांनी करून त्यांच्या घरात स्वागत स्वागत. जनार्दन आज या वृंदावननगरमध्ये 5 दिवस त्यांच्या अमृतमय वाणीतून आपण कथा सर्वात करतोय. आज सांगतेचा दिवस आहे कथेचा. आणि हे वृंदावन नगर जसं वृंदावनामध्ये गोपाल कृष्णाची भक्ती कशी भक्ती आज दिसतंय. जनार्दना जय जय जनार्दन जय जय जनार्दन. हो जनार्दन जय जय जनार्दन. जनार्दन मन चले रट के राधे राधे मन चले जय जनार्दन. त्यानंतर संदीप भाऊ शाणे आपलं डोळ्यातून मनोगत व्यक्त करतील आणि त्यांच्या सहकार्याच्या वतीनेही बाबाजींचं पूजन ते संपन्न होईल. प्रथम वस्तू आपलं मनोगत व्यक्त करून घ्या. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज बाबाजींचं कार्य अहोरात्र ज्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन संपूर्ण देशभर बाबाजींच्या नावाचा डंका ज्यांनी गाजवण्याचं काम चालवलं आहे, जे धर्मकार्य ज्यांनी हाती घेतलं, त्या धर्मकार्याची धर्मध्वजा अतिशय उंचावरती नेण्याचं काम आमचे गुरुमाऊली म्हणजे अक्षरशः आज बोलायला असं वाटतंय की बाबाजींची प्रेरणा घेऊन त्यांनी सर्व मायबाप जनतेला, सर्व गोर गरीब सर्वांसाठी जे भक्तीचं द्वार उघडं करून दिलंय ते म्हणजे आमचे शिवगिरी बाबा. अगदी आपल्याला म्हणजे साधू महात्म्यांचे जे महत्त्व आहे ते आपल्या सर्वसाधारण लोकांना जास्तीत जास्त माहिती नाही, परंतु आपली जी साधी भोळी भक्ती पाहून ते अगदी भारावून जातात. आणि आपल्यासाठी एक अति पावन असा श्रावण महिना आणि श्रावण महिन्याचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसापासून आमच्या सारख्या असाधारण लोकांसाठी जे बाबाजी म्हणजे महामंडलेश्वर असताना सुद्धा अगदी मी ज्या पहिल्या कार्यक्रमापासून बघितलं बाबाजींना म्हणजे मी भारावून गेलो. अरे इतके मोठे मंडलेश्वर आपल्या गावात अगदी म्हणजे फट्ट्याच्या याच्या कुटियामध्ये राहिले. मला वाईट वाटलं तेव्हा का बाबाजी कसे राहिले असतील हो. हा, जेव्हा बाबाजी आपले मोठे बाबाजी बारदानात राहिले त्याच पद्धतीने आपले शिवगिरी बाबा आपल्या न्यायडोंगरीत बारदानात राहिले. परंतु ज्यांनी ती कुटिया बघितली असेल की त्यांना आज वाटेल की बाबाजी आले ना आज काय झालं. म्हणजे बाबाजींनी मातीचं सोनं केलं त्या पद्धतीने आपल्या शिवगिरी बाबांनी आपल्या न्यायडोंगरीसाठी खरोखर सोन्याची खाणच उपलब्ध करून दिली. परंतु बाबाजी मला एक सांगायचं आहे की मी आज 26 वर्षापासून बाबाजींच्या कार्यात आहे. म्हणजे बाबाजींचे आपले उत्तराधिकारी महामंडलेश्वर जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी बाबा यांचे अनुग्रह आम्हाला मिळाल्यापासून तर आजपर्यंत आणि तुमच्या संपर्कात आल्यापासून तर आमचा विषयच राहिला नाही की बाबाजी म्हणजे काय हे सांगायची गरज नाही. कारण बाबाजींनी ज्या न्यायडोंगरीसाठी जेवढा वेळ दिला, मोठे बाबाजी आमच्या गावात राहिले. मी लहान होतो अगदी 3 वर्षाचा, तेव्हापासून इथं बाबाजींचं प्रवचन इथं पाहिलं आहे आमच्या गावात राम मंदिरासमोर. आणि माझे वडील अपंग असताना आम्हाला वेरूळ येथे घेऊन जायचे आणि ते आठवतो तो क्षण मला बाबाजी की घृष्णेश्वराचं दर्शन करून बाहेर निघाल्यानंतर जिथे लाकडाची माचोळी करून बाबाजी तिथं बसलेले असायचे आणि खालून आता मी लहान होतो, मला असं उचलून बाबाजीच्या पायावरती डोकं टेकवलं. अगदी बाबाजींचा तोच कृपा आशीर्वाद असा म्हणावा लागेल की तुमच्यासारख्या महान संतांच्या संपर्कात आम्ही आलो आणि तुमच्यामुळे बाबाजी खरोखर जीवनाचं सोनं झालं.
अगदी असं माणसाला वाटतं की आपण म्हणजे आम्ही ज्यावेळेस बाबाजींची प्रेरणा घेऊन त्र्यंबकला गेलो आणि तिथून ठरवलं की न्यायडोंगरीत आपल्या महादेवाला पाणी आणायचं. लोक लांबून लांबून आणतात पण आपल्या गावच्या महादेवाला कोणी आणायचं. पण बाबाजींनी आम्हाला सुचवलं होतं की त्र्यंबकचं पाणी एकदा आणणार आहे. आणलं. पण मला बाबाजींनी आणि देवानी खरोखर सत्व परीक्षा बघितली. माझ्या पायाचे पूर्ण कातडे निघून गेले. ते बाबाजींनी बघितलं. आणि तुमचा एक सण सांगतो मी मला की मी ज्यावेळेस निफाड कारखान्याच्या जवळ आलो बाबाजींना फोन केला, बाबाजी आम्ही तुमच्याकडे येतो. बाबाजी बाहेर निघाले कार्यक्रमासाठी परंतु आमच्यासाठी थांबले. कारण मंडलेश्वर आमच्या साधारण लोकांसाठी थांबतात. ही साधी गोष्ट नाही आहे. ज्या महात्म्यांनी लोक जोडण्याची जी ताकद आहे ती या महाराजांच्या जवळ आहे. परंतु जी ज्यांना समजली त्यांना समजली, ज्यांना समजली नाही ते फक्त म्हणतील महाराज येतात कथा चालू आहे. परंतु कथा कशासाठी चालू आहे ही आपल्यासाठी आहे. महाराजांचं काय एवढा वेळ आपल्यासाठी द्यायला काही हे नाही आहे. अगदी म्हणजे मंडलेश्वर आपल्या गावात येणं म्हणजे लय मोठं भाग्य आहे. परंतु ज्यांना जे महत्त्व कळतंय ना ते घेत आहे. आमचे ममराज काकांनी सुरुवातीला तांड्यात बाबाजींना आणलं. त्याच्या अगोदर आमचा संपर्क नव्हता पण बाबाजींच्या संपर्कात त्या दिवसापासून आलो होतं. अगदी असं वाटतंय मरेपर्यंत सुटणार नाही बाबाजी तुमच्यापासून आम्ही. आणि आमच्या न्यायडोंगरी गावात बाबाजी भक्त परिवार अगदी मोठा आहे. परंतु मला लाज वाटती सांगायची. आज या कार्यक्रमात बोलतो मुद्दामच का बाबाजी एवढा मोठा परिवार असताना मला सांगा इथं तुम्ही फक्त एकदा विचारा बाबाजी भक्त परिवारातले किती लोक आहे. उभे करा फक्त तुम्ही. कारण बाबाजींचे जे शिष्य आहे बाबाजींचे शिष्य आपल्या गावात येतात. आपल्या कानावर खबर लागली ना बाबाजीचे कोणतरी येत आहे. हातातलं काम सोडा. अहो जिंदगीभर काम करायचं, पैसा कमायचं, पैसा बांधून येणार नाही आपण. परंतु ज्यांनी आपल्या जीवनाचं सोनं केलंय ना, आमच्या गल्लीमध्ये 50 मुलं आहे. आम्ही जेव्हापासून अनुष्ठानाला गेलो म्हणजे 50 मुलं, आज 50 मुलांच्या घरात दांगडा राहिला असता बाबाजी. माझे वडील स्वतः दारू प्यायचे. मी बघितलंय दारू पिणाऱ्याची काय अवस्था असते आणि त्या माणसाची समाजात काय किंमत असते. परंतु बाबाजी तुमच्यामुळे आमच्या सर्व भक्त परिवाराचं सोनं झालंय. बाबाजी तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या चरणावरती अगदी नतमस्तक होऊन मी सांगतो की बाबाजी तुमची सेवा अशीच आम्हाला घडत राहो. आणि ममराज काकांचे खूप खूप धन्यवाद की बाबाजींचे संपर्क तुमच्यामुळे आम्हाला इथे झाला. आणि आमच्या न्यायडोंगरीच्या भक्त परिवाराचा एक आग्रह असेल बाबाजी की याच्या पुढच्या काही महिन्यामध्ये आमच्या भक्त परिवाराचा आग्रह आहे एक दिवस तरी तुम्ही आम्हाला गावात कार्यक्रम द्या. जर आमच्या भक्त परिवाराची माता माऊल्यांची सगळ्यांची जर इच्छा असेल तर बाबाजी पुन्हा आपल्या गावात 2-4 महिन्यात का होईना एक दिवस कार्यक्रम देणार. अगदी 5 दिवसापासून हा जो अखंड हरिनाम सप्ताह वृंदावन नगरमध्ये चालू आहे. आणि वृंदावन नगरचे सर्वच कार्यकर्ते ज्यांनी या सप्ताहासाठी अतोनात कष्ट घेतले त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून बाबाजींच्या कार्यात आपला हातभार लावताय. तुमचे सुद्धा धन्यवाद. आणि मी आमच्या बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने बाबाजींचे खूप खूप आभार म्हणजे नतमस्तक होऊन आभार व्यक्त करतो. आणि बाबाजींसोबत आलेले आमचे बालकगिरी महाराज यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. तसेच दत्ता महाराज वैद्य अगदी त्यांची पहिल्या कार्यक्रमापासून आमची ओळख, त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर ईश्वर भाऊ कुशारे, वादक आपले विठ्ठल भाऊ, दीपक भाऊ, शंकर भाऊ आणि आपले चंदू भाऊ, सर्वांचे खूप खूप आमच्या बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो की आपण आम्हाला तुमचा सहवास प्रत्येक वर्षी लाभत राहो ही बाबाजींकडे मी प्रार्थना करतो. आणि आम्ही त्र्यंबक ते न्यायडोंगरी जे जलतीर्थ घेऊन शिवरात्रीला येत असतो त्या काळात प्रत्येक बाबाजी भक्त परिवार प्रत्येक गावात अगदी बाबाजी आमच्या सोबत आहे असा अनुभव आम्हाला बाबाजी देत असतात. एक रुपया सुद्धा आम्हाला कुठलाही लागत नाही. पाणी घेऊन निघाल्यानंतर 5 दिवस इथपर्यंत यायला 1 रुपया कुठेही लागत नाही. पण बाबाजींची कृपा अशी आहे की पहिल्या वर्षाला जी बाबाजींनी आमची परीक्षा घेतली, अगदी बाबाजी म्हणजे मला असं वाटलं बाबाजी आमच्यासारख्या साधारण व्यक्तींसाठी तुम्ही आम्हाला गरम पाणी दिलं. बाबाजी हे आमची पात्रता नाही परंतु तुम्ही आम्हाला आमच्या लेकरासारखं सांभाळलं आणि आम्हाला ती प्रेरणा दिली. आणि एक असं खंत वाटते बाबाजी की आज आपला कथेचा शेवटचा दिवस आणि उद्या तुम्ही जाणार. जसं आपल्या घरून एखादी मुलीची आई तिला भेटायला येते आणि निघून जाते आणि ती
तिला असं गाईवरून येतं की आज माझी आई जाणार, तसं आम्हाला सुद्धा उद्या हीच कंडिशन होणार बाबाजी, की बाबाजी 5 दिवस आमच्याजवळ होतात, परंतु उद्यापासून आम्हाला बाबाजींचा संपर्क मिळणार नाही. पण असं बाबाजींना आम्हाला थांबवता येणार नाही, कारण त्यांचं कार्य खूप महान आहे आणि या महान कार्यात आम्ही त्यांना कोणीही आडवे येऊ शकत नाही. परंतु बाबाजींची जी कृपादृष्टी आमच्यावरती कायमची आहेत ना, ती आयुष्यभर कोणी विसरू शकत नाही. आणि माझ्यासाठी तर मी वैयक्तिक सांगतो, बाबाजी माझ्यावर जे जे संकट आले फक्त तुम्हीच आमच्या पाठीची, बाबाजी आणि तुम्ही. बस माझ्या आयुष्यात जनार्दन स्वामी शिवाय, शिवगिरी बाबा, शांतिगिरी बाबा, म्हणजे बाबाजींच्या परिवाराशिवाय नाही, एवढंच सांगतो. बाबाजींचे पुन्हा एकदा चरणी नतमस्तक होतो आणि आमच्या आयोजकांच्या वतीने सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. जय बाबाजी, जय जनार्दन. आणि आमच्या जे जलतीर्थासाठी जे जे सदस्य आहेत त्यांनी कृपया पुढे या. आपल्याला बाबाजींचं आपल्या वतीने छोटंसं पूजन करायचं आहे. का आपल्याला बाबाजी आपली किती सेवा, तिथं आपल्याला किती फुलासारखं जपतात गेल्यानंतर, आणि आपण बाबाजींचा सत्कार इथं केला पाहिजे, पूजन केलं पाहिजे. सर्वांनी जेवढे पाण्याला येतात त्यांनीच यायचंय पुढं, बाकीचे सर्व खाली थांबतील. जन कल्याण देख जिजविला कष्ट करता जन्म चालला, देह जिजविला देह जिजविला, देह जिजविला, सर्वांनी वर हात करायचे. आई माझी जनार्दन माऊली, दिली अंबा कृपेची सावली. जनार्दन माऊली, जनार्दन माऊली, जनार्दन माऊली कृपेची सावली. आई माझी जनार्दन माऊली, दिली अंबा कृपेची सावली. गोदावरीच्या तीरावरती जनार्दनांची नगरी, आशीर्वाद देता आम्हा स्वामी मौनगिरी. आशीर्वाद दे आम्हा स्वामी मौनगिरी, आशीर्वाद देता आम्हा स्वामी मौनगिरी. आशीर्वाद देता आम्हा स्वामी मौनगिरी. आई माझी जनार्दन माऊली, दिली अंबा. संत त्यांचे पूजन इथे संदीप भाऊ आणि त्यांच्या सहकार्याच्या वतीने झालेले उपस्थित भजनी मंडळाचे पूजन संदीप भाऊ आणि त्यांच्या सहकार्याच्या वतीने होईल. जन कल्याण देख जिजविला कष्ट करता जन्म चालला, कष्ट करता जन्म चालला. मातीतून जे सोने पिकविता भक्तगणातून हिरे निवडला, भक्तगणातून हिरे निवडिता. शिवस्वरूप जगी तो दान करी, तो नित्य गुरुचे भजन करी. स्वामी जनार्दन सद्गुरु, स्वामी जनार्दन सद्गुरुचे दासी. जय जनार्दन. त्यानंतर ममराज भाऊ 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतील. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज महाराज की जय. संजय रतन आहेर यांच्याकडनं कुंभमेळ्यासाठी 501 रुपये. उद्याचा कार्यक्रम आपला काला राहील.
आणि कालाच्या कार्यक्रमासाठी दत्ता महाराज वैदे यांचा कार्यक्रम होईल आणि अगदी आपले दुसरे पुरुषोत्तम महाराजच समजायचा आवाजाच्या बाबतीमध्ये. कारण कसं की त्यांचा आवाज मी 13 वर्षापासून बघतोय, पण एवढा आज ह्या वर्षी बघितलं ते आपण याच्या पाठीमागं बघितलं नव्हतं. सरांच्या आवाजावर आम्ही खुश असायचो, पण आज सर नसल्यामुळं दत्ता महाराजांचा आवाज आम्हाला कळालं कसं आहे ते. तर बाबाजी इथे एक शिवलिंग म्हणून देण्यासाठी एक व्यक्ती आलेला आहे. तर त्यांचा विचार आहे बा का ज्यांना ज्यांना पाहिजे शिवलिंग, तर त्याच्या समोर आहे ते ज्यांना पाहिजे त्यांनी एक एक गर्दी नाही करायची, ज्यांना पाहिजे त्यांनी एक एक जण जायचं आणि घ्यायचं आहे. आणि ज्यांना कुंभमेळ्यासाठी पैसे द्यायचे आहे ते संदीप भाऊ तिकडं त्या स्टेजजवळ थांबतील बाकड्यावर, तिथं सगळ्यांनी पैसे देऊन नावं लिहून द्या. कारण कार्यक्रमाला आपल्याला वेळ होत आहे, वेळ जास्त झालेली आहे. त्याकरता सगळ्यांनी ज्यांना द्यायचं असेल त्यांनी त्या साईडला जाऊन मंदिराच्या समोर, हनुमान मंदिरासमोर. तर बाबाजी आपल्याला एक दसऱ्याच्या पहिले एक मुहूर्त तुम्हाला परत एक दिवस घ्यावा लागणार आहे. मी एक छोटंसं मंदिर इथं मोती माता म्हणून आमची हातगावची यात्रा भरती, तर ते मंदिर आम्ही आता इथं न्यायडोंगरीमध्ये बांधतोय. आता माझा शब्द गेला की नाही गेला, पण माझ्या समाजाच्या लोकांचं असं डोक्यात आलं की ममराज भाऊ तुम्ही मंदिराचा शब्द दिला होता, मंदिर आम्हाला बांधून पाहिजे. तर मी मंदिराचं काम पण चालू केलं. साधारण उद्या परवा त्यांचं स्लॅब लेवल काम होईल आणि दसऱ्याच्या पहिले संपूर्ण काम मंदिराचं होऊन जाईल. त्या पूजनसाठी आपल्याला मूर्तीचे प्राणप्रतिष्ठासाठी 2 किंवा 3 दिवस वेळ द्यावा लागणार आहे. आणि तसंच लोकांची इच्छा झाली की तांड्यातलं मंदिर तुम्ही करावं. आता मी म्हटलं बाबा मी एक ऊस तोडणारा माणूस आहे, मी आता तुम्हाला इथं बजरंगबलीचं मंदिर केलं, बाबाजींसाठी मी महादेवाचं मंदिर केलं, आता समाजासाठी एक मोती माताचं मंदिर करतोय. मंदिर अगदी छान आहे, 9 ते 10 लाख रुपये लागतील. आणि तसंच माझ्या तांड्यातलं मंदिर माझ्या मित्रांनी पाडून टाकलेलं आहे, 3 वर्षे झाले. प्रमिलाबाई पंढरनाथ जयस्वाल यांचे 500 रुपये घ्या संदीप भाऊ. तर आमचा तांडा खूप चांगला आहे आणि आता जवळपास आम्ही 27 वर्षापासून बी तिथं सप्ताह करतोय. कारण 9 वर्षापासून आपण इकडे केलेलं आहे आणि त्याच्या पहिले 13 वर्षे मी तिथं सप्ताह करीत होतो. तर त्यांच्याकडनं चुकून जुनं मंदिर आहे ते बी आम्ही बांधलेलं होतं. बाबाजी माझ्या वडिलांनी 10,000 रुपये 20-20 रुपये पावती केली आणि एका काळी आम्हाला संगमनेर कारखान्याने करार दिला आणि त्या कराराला मी घरून निघालो त्या मंदिराच्या पाया पडून अक्षरशः. बाबा खंडू आहेर 100 रुपये. तर त्या मंदिराची आमच्या 7-8 जणांची गँग होती. त्यांना म्हटलं आपण देवाला एकच प्रार्थना करू, देवा आमचं करार झाल्यावर आम्हाला 2 दिवसात पैसे मिळू दे, तू जरी उन्हात असेल तर आम्ही तुझ्यावर येडीवाकडी सावली करू. तर आम्ही गेल्या आम्हाला 2-4 दिवसापेक्षा आम्ही करार केला. साहेबांनी आम्हाला रात्रभर मुकामी थांबवलं आणि दुसऱ्या दिवशी पैसे देऊन कारखान्याच्या जीपनं घरी पोच केलं. तर ते नारायण बाबाचं मंदिर आहे गावात. आमच्या गावात पूर्ण गाव कमीत कमी 10,000 लोकसंख्येचं आहे, पण त्याची परिस्थिती त्या मंदिराची खूप अवघड होती. ते सुद्धा बाबाजी आम्ही सगळं ऊसतोडी लोकांनीच ते मंदिर केलं. आणि आज आपल्या तांड्यामध्ये आपण जे सप्ताह करायचो तिथला जो मंदिर आहे, छोटंसं मंदिर आम्ही बांधलेलं होता, ते आमच्या जोडीदारांनी पाडून टाकलं. त्याला वाटलं आपण मोठं करू, पण ते काम काही आमचं होईना, रुकून गेलं त्यांच्याकडनं. मग माझं मत त्यांना सांगितलं होतं बा की तुम्ही 2 मंदिर आहे त्यातलं एक सर्वजण मिळून करा, एक मंदिर मी करतो आणि मी जसं करेल तसं तुम्ही बी करा सगळे मिळून. पण काही कोणाची इच्छा होईना. आज 3 वर्षापासून आमचे शेवालाल महाराज बाहेर आहे. तर त्याची व्यवस्था करण्यासाठी आता आम्हाला आमदार साहेबांनी बोलवलं, पण काही लोकांची इच्छा आहे जावा, काही लोकांची इच्छा नाही आहे किंवा आपण गेलो तर आमदार साहेबाचे जाऊ का. अहो तुम्ही कोणालाही मतदान करा, आमदार साहेब कोणी येत नाही, खासदार साहेब कोणी येत नाही तुमच्या मागं. तुम्ही शिवसेनेला मतदान करता, काँग्रेसला करतात.
अहो तुम्ही फक्त आपल्या देवाचं काम, आपल्या गावाचं काम करायसाठी सगळ्यांनी एकजुटीनं उभे राहा आणि जो नेता आला त्याच्या मागं एक दिवस आवाज द्या, आम्ही तुमचेच म्हणून सांगा, पण आपले काम करून घ्या. ते काय तुमच्या मतदान मोजायला येणार आहे का बाबाजी? ते का तुमच्या फुल्या कोणाला मारल्या ते बघायला येणार आहे का? मी समाजाला सांगतो बाबा आपण ऊस तोडणार आहे, परंतु आपल्याकडं देवाने जेवढं आपल्याला ज्ञान दिलं त्याचा आपण थोडंसं वापर करू. पण काही काहींना वाटतं का आपण जर कधी यांच्याकडनं पैसे आणले, मंदिर बांधलं, तर त्यांचा का आपल्यावर हक्क होतो? अरे बाबा, हक्क कोणाचाच होत नाही. जन्म दिलेल्या आईबापाचा आपल्यावर हक्क नाही राहत. कारण ज्या वेळेस आपण लग्न करतो, लग्न झाल्यानंतर कोण असं आईबापाचा विचार करतं का पोरं सोरं झाल्यावर बा आईबापाला सांभाळा आणि बायको पोराला सोडा? असं कोणीच नाही या जगामध्ये की ज्या वेळेस आईबापाला त्रास होतो त्यावेळेस बाई जे सांगेल ते माणूस ऐकल, पण आईबापाचं लवकर ऐकणार नाही. मग आपलं काम करून घेण्यासाठी आपण आमदार साहेबाला म्हणा का आपल्या गावाच्या पुढाऱ्याला जर पुढं केलं तर काय आपल्याला त्याच्यामध्ये कमीपणा येणार आहे? माझं ऊस तोडीमध्ये बाबाजी मी खूप तोडका मोडका होतो. तुमच्या सानिध्यामध्ये आल्यापासून माझे भरभराटीत दिवस चालले. माझे जोडीदार मला रोज म्हणतात, तू मंदिर बांधतो, तू वावर घेतो, तू दुनियाभरची कमाई करतो, तू पैसे आणतो कुठून? मी म्हणतो ते देत्या आणि तेच घेऊन जात्या. मला देणार तेच आणि घेऊन जाणार तेच. मी फक्त बाबाजींच्या सान्यामध्ये आहे आणि माझ्या कुटुंबाला सुद्धा आता माझ्या मुलाची इतकी परिस्थिती अवघड होती बाबाजी, तुम्ही प्रत्यक्ष बघितलं की त्याला वाचणं शक्य नव्हतं. तर त्यांनी मृत्यूच्या तोंडातून तो मागं आला. का आला? की आम्ही बाबाजींचे चरण धरले, बाबाजींची मोडकी तोडकी सेवा करतो. आम्ही काय खूप मोठे म्हणजे विचारी किंवा संत नाही, पण आम्हाला जेवढी पूजा करता येईल तेवढी मोडकी तोडकी पूजा करतो. आणि प्रत्येक सकाळी नातींला म्हणतो, बाबा जावा महादेवाच्या मंदिराला पाणी घाला, बाबाजींची कुटी साफ करा. आणि त्या मुलांनी आज बाबाजी तुमच्याकडनं माळ घातली आहे. त्यांनी आज सगळं काही सुनानी, मुलांनी, नातूंनी सगळं ते बंद केलेलं आहे. आज तुमच्या सानिध्यात असल्यामुळं माझं परपंच खूप सुखामध्ये आहे. सुखामध्ये असल्यामुळं माझ्याकडे जे येतं, मी 6 महिने परपंच सोडून सगळे घरचे माणसं सोडून लेबरच्या पाठीमागं कारखान्यावर राहतो. महिन्यातनं 1 दिवस घरी येतो, 15 दिवसातनं 1 दिवस घरी येतो. आणि त्यातले जे 2 पैसे कमवतो मी ते बाबाजीच्या नावाने मी बाजूला टाकतो आणि मला परपंचाला लागणारे बाजूला टाकतो. त्यात मी हे सगळे कामं करत राहतो. आणि त्या आशीर्वादाने मला कुठल्याच कारखान्यामध्ये कमी नाही आणि माझ्या व्यवसायाला मला आजपर्यंत अडचण आलेली नाही. मी दरवर्षी बाबा तर कोणाला पटणार नाही, पण मी कमीत कमी 25 ते 30 लाख रुपये एकटा आणतो. त्यामुळं मी 5-10 लाख रुपये दरवर्षी हे तुमच्या वाटेचे कुठंतरी खर्च करतो बाबाजींच्या नावाने. मंदिर असो, कुठलं काय असो. आता श्रीनाथ बाबांकडे त्या दिवशी गेलो मी. बाबाजींना ते चालले होते गाडीवर बसून, तुमच्यासारखंच आम्हाला पाहिल्याबरोबर त्यांनी गाडी उभी केली. माझ्या पाठीमागं 7-8-10 माणसं होते जोडीदार. त्यांनी गाडी निम्या रस्त्यात उभी केली, पायी आमच्या मागं कुटीमध्ये आले. आम्हाला म्हटलं कुटीमध्ये चला. कुटीत गेलो. आम्हाला म्हणले दर्शन घेऊन या. दर्शन घेऊन आल्यावर मग ते म्हणले आता आमचं काम बंद पडलं. त्यांचं काम बंद पडायचं कारण असं झालं बाबाजी की त्यांचे ते पाण्यामुळं ट्रक येईना, दगड येईना, त्यामुळं बंद होतं. आम्हाला वाटलं काहीतरी अडथळा आल्यासारखं वाटतं. मग बाबाजी म्हटलं काही तुम्हाला एखादी ट्रक सिमेंटची गोणी पाठवू का? मग ते म्हणले नाही बाबा, अजून सध्या काही काम चालू नाही आहे, काम चालू झाल्यावर आम्ही निरोप देऊ. म्हणजे आपल्याला त्यांना पण मदत करायची आहे श्रीनाथ बाबाजींनी. तर आता माझे 2 येडेवाकडे शब्द मी संपवतो. बाबाजींच्या कार्यक्रमाला आरंभ करायला सगळ्यांची परवानगी घेतो. आणि ज्यांना कुंभमेळ्यासाठी द्यायचं असेल त्यांनी संदीप भाऊकडे द्या. गुरु महाराज रोहिणी वांधिरी पायी दिंडी जाणारे आहे. सर्व पंचक्रोशीतील वार करण्या पायी दिंडी. गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु रास सजना स्वामी गुरु जय जय गुरु महाराज, जय जय गुरु, जय जय गुरु महाराज, सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शुभचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटिजळाने कारुण्य सिंधू भवदुःखहरी तुझविन शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव गुरु जनार्दन स्वामी महाराज नर्मदेश्वर भगवान ईश्वर महाराज धन की जय धर्म की जय हनुमान बलरामचंद्र की जय। पुंडलिका वरदे विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सेवालाल महाराज छत्रपती शिवाजी महाराज नागेश्वर महाराज की जय शैलेश्वर भगवान की जय। सर्वांनी जय जयकार करूया चांगलं गुरु माऊलींचं पुन्हा एकदा, कारण आज सर्वांचंच अगदी अंतःकरण मोकळं झालं. किती विशेष आहे. आणि जे आमच्या अंतःकरणामध्ये आहे की जो पूर्ण भारतभर जो बाबाजींचा परिवार आहे तो गुरु माऊलीच्या छत्रछायेखाली ज्यावेळेस एकत्र दिसेल ना, अखंड भारत या विश्वामध्ये ती जी क्रांती राहील त्याच्यासाठी आमचा प्रयास आहे. खूप छान वाटलं आपला जो परिवार आहे वास्तविक. म्हणून थोडंसं आपण एकदा बाबाजींचा पुन्हा एकदा जय जयकार करू. वर हात करायचे सर्वांनी. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. 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 जनार्दन
जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जरी वेळ झाला असेल पण 2 मिनिटं भगवान शंकर भोलेनाथ बाबासाठी थोडंसं उठायचं आहे आपल्याला. 2च मिनिटं, जास्त नाही. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. आवाज मोरा बाबाजी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय 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 हो. हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल. छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटो सो मेरो मदन गोपाल. जय भोले. आनंद घ्या सगळ्या. गोरे गोरे छोटो मेरो मन करी गैया छोटे छोटे प्यारो मेरो मदन प्यारो मेरो मदन. कन्हैया 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 कन्हैया. गोकुल की गलियों में नाचे कन्हैया. वृंदावन की गलियों में नाचे कन्हैया. नट नट है मेरा प्यारा कन्हैया. नट नट है मेरा प्यारा कन्हैया. कन्हैया रे कन्हैया. कन्हैया रे कन्हैया. गोकुल में देखो रावण में देखो मुरली बाजे रे गोपी संग राधा नाचे रे गोपी संग राधा नाचे रे
पंखिडा 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 रे पंखिडा पंखिडा रे पंखिडा पंखिडा तो उड़ने जावा बाबा घर रे पंखिडा तो उड़ने जावा बाबा घर रे महाकाली से मिल के गर्भ के लेके महाकाली से मिल के गर्भ के लेके पंजारा गीत पंजारा हो मैं हो पंजारा पंजारा में हो रे पंजारा एक लीरे मेरे मालिक पंजारा एक लीरे मालिक पंजारा जिस गौरी विनोदी विकेली बाबाजींना ते शब्द छोड़ के मत जाओ हमें अकेला छोड़ के जाओ मत अकेला छोड़ के दरबार दे मेरी पंजारो के हृदय में बैठे आजा पंजारो के हृदय में बैठे आजा पंजारो के पंखिडा 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 तुम मूर्ख देश से बाबा आयो रे तुम मुर्गे से मेरे स्वामी आओ रे मन में इतना प्यार जगाओ रे हमारे मन में इतना प्यार चढ़ो रे तारा रा 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 आज चेहरा हुआ रे तारा रा 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 आज चेहरा हुआ रे स्वामी के मन पंजारा चेहरे स्वामी के मन पंजारा चेहरे पंखिडा 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 हार फूल भरी लाई छवि नारी रे हाय फूल भरी तेरे छवि आई रे तेरे दर्शन को आज भीड़ उमड़ी रे तेरे दर्शन को आज जय तुम्हारी रे वृंदावन की गलियों में शोर मचा रे वृंदावन की गलियों में शोर मचा रे स्वामी जी के सामने बंजारा नाचे रे स्वामी जी के सामने बंजारा नाचे रे पंखिडा 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 आज सोमवार है सोमवार असं महादेव भोळा भक्तांचा कैवारी ग 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 हो अशा महादेवा पार्वती कशी शोभती हो अशा महादेवा पार्वती त्याची सोबती गो त्याच्या चिरचिरीचा डाका वाजतोया भुवनी ग चिरचिरीचा डाका वाजतोया भुवनी ग डम डम डमरू बोले ओम नमः शिवाय बाय डम 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 डमरू बोले ओम नमः शिवाय नमः शिवाय शिवजी की जय बोले की जय शिवजी की जय पार्वती पार्वती
बोलो की जय रे शंभू की जय 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 वंदे हर महादेव। पवित्र वृंदावन नगरी न्यायडोंगरी तांडा सर्वांच्या सहकार्यानं सर्वांच्या उपस्थितीत आज आपण 5 दिवसापासून शिव महापुराण कथा श्रवण करत आहात। उद्या काल्याचं कीर्तन आहे। 10 ते 15 मिनिटं आपल्याला थोडासा वेळ द्यायचा आहे अजून, कारण आज दिवसभरामध्ये जवळजवळ 5 ते 6 कार्यक्रम करून आम्ही इथपर्यंत पोहोचतो आणि त्यामुळं थोडासा का होईना आराम काही मिळालेलाच नाहीये। 2 वाजता गेल्यानंतर 4 वाजता उठायचं। 7 वाजेपासून कार्यक्रम सुरू झाले। पिंपळगाव, बसवंत, लासलगाव, बरेच संगमनेर तालुका, नंतर बाबाजींचं समाधी दर्शन कोपरगावचं, म्हणजे स्वतः सद्गुरू जनार्दन स्वामींच्या समाधीवर गेलो आणि बाबाजीला म्हणलं चला न्यायडोंगरीला। लय आनंद आहे। बाबाजींना तिथं सांगितलं की चला, म्हणून तिथंही बाबाजीला आज्ञा आम्ही कोण करू शकतो। सद्गुरू जनार्दन स्वामींना हात जोडले आणि बाबाजीला आज इथं घेऊन आलो। तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मारुतीराय कशी येऊन बसतात कथेला, काही काहीला दिसले असतील, कोणाकोणाला दिसले मारुतीराय आज वर बोट करा, कोणी कोणी पाहिले, कुठे येऊन बसले होते आपल्या इथं। हा, विशेष म्हणजे मस्त बसले, बाबाजींकडे बघितलं, बऱ्याच वेळ थांबले, एक झोप पण घेतली। म्हणजे एक जागृती आपल्यामध्ये पाहिजे की किती मोठी शक्ती ह्या जगामध्ये आहे। आज या ठिकाणी ममराज भाऊ खूप छान सांगत होते, बाबा हो, सद्गुरू जनार्दन स्वामींचे चरण ज्यांनी ज्यांनी अगदी अंतकरणातून अंतकरणात ठेवले ना, त्यांच्या घरात सुख समृद्धी तर आहे, परंतु काळाची टाप नाही का तिकडे वर डोळे करून पाहायचे। कारण तेवढ्या अनुभूती आली। दवाखान्यात होते एकदा 40 गावला आणि फोन आला, डॉक्टर साहेबांनी त्यांच्याजवळ बसलेले होते। डॉक्टर साहेबांनी काही खरं नाही, शक्यतो फार शक्यता कमी आहे। म्हणलं जे जनार्दन स्वामींची सेवा करताना डॉक्टर साहेब हे आनंदाने घरी येतील, त्यांना काहीच होणार नाही, हे बोललो होता। निज दासाची हाक ऐकुनी संकट समागी येई धावुनी, तव दासाची जीव दे करुणा, बाबा चरणावरी बैसले तपस्वी मौन। हो, म्हणून लक्षात घ्या, वेळ खूप कमी आहे आणि खरंच त्यांचे ते गुलाब होता ना, चिरंजीव आणले, निफाडला आले, अगदी खूप कठीण परिस्थिती होती, डोळ्यात पाणी होतं। बाबाजी असं आहे म्हणलं, जनार्दन स्वामींची विभूती आहे, बाबाजींच्या चरणावर डोकं ठेवळा। आणि खरंच सगळं घर चिनभिन झालेलं होतं, कारण अगदी खूप अवघड परिस्थिती होती, पण बाबाजींच्या चरणावर नतमस्तक झाला। बाबाजींचं म्हणजे महाळकडं वगैरे परत परिधान केलं आणि आता लेकरं बाळं एवढे संस्कार लागले की आज दररोज मंदिरात येते, दररोज पूजेला आहे लेकरं, लहान लहान लेकरं। आम्ही जर गेलो ना कोटेवर सगळे जमा होतात, बाबाजी पाणी घातलं आज देवाला। अरे हे संस्कार देण्यासाठीच आम्ही तुमच्यासाठी 5-5 दिवस येतो। हे बघा ना किती छोटे छोटे लेकरं, आज 10 साडे 10 वाजले, एकाला तरी झोप आलेली। हे संस्कार 5 दिवसातले वाया जाणार, बाबाजी त्यांना कळतील। म्हणून आत्ता मागं तर त्यांची गाडी पलटी होऊन गेली, ती गाडी काहीच राहिली नाही। मग फोन आला, म्हणजे बाबाजी गाडी पलटी झाली। म्हणलं तुम्हाला काही झालं नाही ना, गाडी आपण 4 घेऊ। पण बाबाजीच्या कृपेने एकालाही धक्का लागला नाही, गाडी बी आहे आणि ते बी आहे। म्हणजे किती मोठे मोठे प्रसंग येतात। खरंच ज्यावेळेस आला आमचा हे काय संदीपचं खरंच पायाचे कातडे हे झालेले होते। मग आम्ही त्यांना स्वतः पाणी तापवलं, सगळ्याला म्हणलं गरम पाण्यात पाय टाका, मिठाच्या पाण्यात, सगळे एकदम मस्त झालं।
आणि तेव्हापासून आजपर्यंत ते तीर्थ कुठून त्र्यंबक राजापासून जी गंगा आज आपल्या इथपर्यंत येते, आजपर्यंत येते, ही बाबाजींची कृपा आहे. आता ज्ञानेश्वर माऊली चिचुंडीवरून आले, ते लेकरं 5-6 फक्त 6-7 जण. त्यांना सहज म्हणलं आता आश्रमात सुरुवात करू. मग आम्ही त्र्यंबकला थोडं शेड बनवणार होतो सगळ्यांची व्यवस्थेची, कारण ज्या त्र्यंबकला आपल्या तांड्यावरचे सगळं भक्त मंडळ एक ट्रक भरून आले एक दिवस. आणि आम्ही नवीनच आश्रमाला सुरुवात केली होती आणि खूप मोठं पहाडासारखं काम होतं आणि पहाडात काम होतं. म्हणलं हे पहाडीच लोक करू शकतात, आपण नाही करू शकत. एक ट्रक भरून आणली इथली ममराज भाऊ, हे सगळे आले आणि एका दिवसात एवढी मोठी भीत बांधली. त्या भीतीला अजून डंकाने एवढं एवढं पाणी वाहतं, पण आपली भीत जशी तशी पूर्ण बिल्डिंग टिकून ठेवली त्या भीतीने. किती वर्ष झाली त्याला? 12 वर्ष झाले असतील, 12-13 वर्ष. अजून त्या भीतीला एवढं हे नाही. आणि एका रात्रीत एका दिवसात भीत बांधली, वरून धडाधडा पाणी चालू आहे. अक्षरशः सद्गुरू जनार्दन स्वामींचं कार्य कशी करून घेतात आणि कशी सेवा आजही ती इतिहास कायमचा आहे त्या डोंगरावर. म्हणजे एवढी मोठी श्रमदानाची सेवा त्यावेळेस केलेली आहे, ती अनुभूती आम्ही पाहिली. माऊली आता तिथले अनुभव सांगत होते, खूप अनुभव सांगत होते. खरंच वास्तविक आम्ही एक हमाल आहोत. बाबाजींचे तिथं ठेवतो नारळ, मग तुम्हाला देतो. त्या दिवशी सांगितलं बाबाजींची इथं भस्म ठेवतो, तिथंच पाणी ठेवा भाऊन, ते घ्या. आता एक ते ना माऊलीने त्या समाधान भाऊने एक मुक्का मुलगा आणला. मुक्काच होता ना तो, हां, आवाजच निघत नव्हता बाहेर. मग त्याला म्हणलं हे बाबाजीचं भस्म घे यार, 2 दिवसात बोलायला लागेल. आता आपण नाही बोलत, ते बोलून घ्या त्या. मग नंतर ते पोरं गेले याच्यासाठी, वर्गणीसाठी गेले वाटतं ना. तो पोरगं, अहो महाराज ते आपलं तुम्ही तिकडं नेलं, पण हे पा मी किती खरं. अरे पण तू कसं काय मुक्का बोलायला लागला म्हणे. हे घडलेली ते मुलं आहे बसलेले. हां, काय नाव त्याचं? अशोक मडोई. बघा म्हणजे बाबाजी, अरे मुख्य काय पंगुम लंग येते गिरी येत कृपा तमाम वंदे प्रमाण. म्हणजे एवढी मोठी कृपा आहे, बाबाजी काय नाही करू, काही करू शकतात, एवढे अनुभव आहे. हजारो अनुभव तुम्हाला सांगता येतील, परंतु बाबाजींचं चरणावर नतमस्तक व्हा. आता तुम्हाला एकच सांगतो, आम्ही कितीतरी आत्ता परमपूज्य आदरणीय शांतिगिरीजी महाराज, आता आम्ही आखाड्यात असल्यामुळं त्यांचे ते भक्त हे सर्व आले. आणि कुंभमेळ्यात आल्यानंतर आम्ही बसलेलो होतो मीटिंगमध्ये, महत्त्वाची मीटिंग चालू होती आमची फार. तेवढ्यात ते विष्णू सगळे आले. म्हणले का हो? म्हणजे काही नाही, उद्याचं रथाचं कसं काय करायचं, उद्या रथ म्हणजे आता ते असं नियोजन असतं आमच्याकडं. म्हणलं अहो तुम्ही रथावर येणार आहात, उद्या तुम्हाला बसायचं आहे रथावर, पण मग आमच्या मुखातून सहज निघून गेलं, तुम्हाला उद्या बसवायचं तर जगद्गुरू म्हणून बसवणार आहे म्हणले. आपण बोल, सगळे भक्तगण होतं त्या दिवशी. शांतिगिरी बाबा जागेवर उठले, म्हणे हे कसं शक्य आहे? म्हणले सगळं शक्य आहे. म्हणलं सगळं शक्य आहे. म्हणजे आज जरी आम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहे, एवढ्या मोठ्या याच्यात आखाड्यात, परंतु इथं नाही, इथं चरणापाशी पाहिजे. कारण ज्याला जमिनीवर चालता येतं ना तोच उडू शकतो, लक्षात घ्या. अगोदर जमिनीवर चालायचं शिकलं पाहिजे. म्हणून आदरणीय जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज, आम्ही लहानपणी खूप त्यांच्याजवळ राहिलो. 3 वर्ष आम्ही सायकलवर काकोळ्या याच्यात जायचो, सिंगरनाल्यात जायचो, त्यावेळेस सायकल होती. म्हणून त्यांनीही खूप प्रेम दिलं जनार्दन स्वामींजवळ असताना. त्याच्यानंतर 3 वर्ष आम्ही काकोळ्यात राहिलो, शिवपुरी म्हणून. आणि त्यानंतर 10वी नंतर आम्हाला बाबाजी सोडून गेले, आमची आई सोडून गेली. आम्ही पारखं झालो. म्हणजे आईवडिलाकडं तर आम्ही राहिलोच नाही, कारण आईवडीलच 24 तास बाबाजींच्या सेवेत होते. त्याच्यामुळं ते आले बी तर बाबाजीच दिसत होते सगळे कायम. एकदा वडील बाबाजींकडे गेले, म्हणे मला एकादशीला जायचे. त्यांना एकादशीची वारीची सवय होती, पंढरपूरला जायची. पंढरपूरची वारी कधीच चुकत नव्हते ते. मग जनार्दन स्वामींनी सांगितले, भाऊ आज नको जाऊ म्हणे. नाही म्हणे, मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, मला नाही राहणार म्हणे. बाबाजींनी सांगितलं, भाऊ इकडं बघ बरं म्हणे. ज्या वेळेस बाबाजींकडं पाहता पाहता सद्गुरू जनार्दन स्वामीच पांडुरंग झाले होते, साक्षात. याच्यात काहीच खोटं नाही, व्यासपीठावरून सांगतात साक्षात पांडुरंगाचे चरण. मग मात्र बाबाजी म्हणे आता काही एकादशीला जायची गरज नाही. मला दिसलं म्हणे काय ते. अरे एवढी मोठी अनुभूती सद्गुरू जनार्दन स्वामी येते.
एवढं मोठं सोपं काम नाही ते. परमपूज्य स्वामी माधवगिरी महाराज नाशिकला राहतात, बघा त्यांची साधना. परमपूज्य रमेशगिरी महाराज कोपरगावला असतात. जेवढे सद्गुरू जनार्दन स्वामींचे शिष्य, एक त्यागी वृत्ती आहे, एक महान संत हे लोक आहे. परमपूज्य शांतिगिरी महाराज असो, आणि आम्हाला एकच आहे छंद की आम्ही वेरुळला जातो, सगळीकडे जातो, कारण बाबाजींचं हे कार्य कधीतरी एक वटवृक्षाचं कार्य आहे. ते कधीतरी एखाद्या दिवशी एक वेळेस एकत्र येऊन मोठं व्हावं हे आमचं स्वप्न राहतं काय, आणि ते होतंय थोडं थोडं. पूर्ण जवळजवळ 75% झालेलं आहे. आम्ही प्रयत्नात आहोत, आणि म्हणून ही खूप मोठी शक्ती तुमच्या पाठीमाग आहे. उद्या दत्त महाराजांचं या ठिकाणी, दत्त महाराज आमच्याकडे लहान होता, असं पाठीमागं कोपऱ्यात बसायचं गाडीत. काहीच हे मुलं शिकलेले नाही कुठं, एकही मुलगा शिकलेला नाही. आमचा तबला शिकायला किंवा पकवास शिकायला तो दीपक लहान होता एवढा एवढा, कारण आम्हाला त्या काळात लोक काहीच देत नव्हते, काहीच. म्हणजे इथून राजनीला जायचं म्हणजे जालना जिल्ह्यात, बरं ते गाव सगळं मेमोडियन होतं, त्याच्यात 2-3 काही लोक होते, पण त्या ठिकाणी बाबाजींचा धर्मप्रचार व्हावा म्हणून आम्ही जायचो. तर त्यावेळेस ही अमोल वगैरे लहान पोरं होते. फार म्हणजे अक्षरशः त्या काळात बोर असलं किंवा एखादी विहीर असली तरच पाणी घ्यायचं, आणि जेवढ्या वेळात आम्ही पाणी घेतो तेवढ्या वेळात त्यांनी पाणी प्यायचं, नसेल तर यांनी तसंच गाडीत बसायचं. म्हणायचं सुद्धा नाही की आम्हाला उतरायचंय बाबाजी, एवढी सुद्धा ताकद त्या पोरायची होत नव्हती, कारण नाही बाबाजीचं कार्य कर. बरं आमचं असं होतं त्यावेळेस, आता तरी तुम्ही साऊंड सिस्टीम लावता तेवढी गोड, त्यावेळेस आम्ही काय करायचो, बाबाजींचं कार्य म्हणून स्वतः गाडीवरच साऊंड सिस्टीम बांधून घ्यायचो, आणि आम्हीच त्या ठिकाणी साऊंड सिस्टीम जोडायचो. एमप्ली जवळ चालू प्रवचनातून एमप्लीचे बटन फिरायला जायचं नाही, तर ऐकायला येतं चांगलं. म्हणजे अशा कष्टातून आम्ही बाबाजींचं कार्य करतो. तर आज बाबाजींनी एवढं मोठ्यापर्यंत आणलं, ही सद्गुरू जनार्दन स्वामींची कृपा आहे बाबांनो. आज आमचे पिंटू, आमचे शेवाळे भाऊ हे परिवार आला बघा, पिंटू दादांचे. आज प्रत्येकाकडे 4 चाकी गाड्या आहे, मोठमोठे बंगले, फार मोठ्या. त्यांना जर म्हणलं ना बाबा काय करा, अद्रक करायची पुडी द्या म्हणते फक्त. ती पुडी टाकली का सगळ्यात भाव त्यांना जास्त मिळतो. दरवर्षी किती 7-7, 8-8, 10-10 लाखाचा अद्रक ते कमावतो. हे उभं आहे रे बाळा. म्हणजे काय पैसा येतो, म्हणजे त्यांना मोजता येत नाही एवढा पैसा आहे. सद्गुरू जनार्दन स्वामींचे फक्त चरण धरले हे मुलगा, म्हणजे आज स्वतःच्या गाड्या, स्वतःचे बंगले, का फक्त इथं, आणि व्यसन नाहीये. पहिली गोष्ट बाबाजींना एक नेम आहे. आता काही लोक कोरोना काळात डॉक्टर लोकांनी सांगितलं खा खा, कुशाल माळी तडा तोडलं, लाजा वाटले नाही थोड्याफार. म्हणजे त्यांना वाटलं आपण जगू, पण तेच मेले. खरं सांगतो, तेवढ्याने खाल्लं ना ते तिकडं दवाखान्यातच गेले, परत आले सुद्धा नाही. जे बिचारे न अगदी शाकाहारी शुद्ध भगवंताचं भजन करीत राहिले ते आताही दिसत आहे सगळे. म्हणून बाबांनो, हे बघा, काही झालं, मरण आलं तरी चालेल, पण जेव्हा आपल्याला हे जे दात आहे ना परमेश्वराने दिलेले, हे मांसाहारासाठी दिलेले नाही. हे शरीर आहे ना मांसाहारीसाठी. अरे एक जीव मारायचा, तडा तोडायचा आणि आपण खायचा, किती दुःख होत असेल त्या प्राण्याला, किती दुःख होत असेल त्या जीवाला मरताना, किती यातना होत असेल, आणि ते आपण उचलायचं आणि खायचं, आपल्या पोटात जगायचं. म्हणजे जिवंतपणे मशानवाटीत तुम्ही जगण्यासारखे आहे. म्हणून मांसाहार करायचा नाही. काय करायचं नाही, काय करायचं नाही, कधीच करायचं नाही. मद्यपान करायचं नाही. लाखो घरं संपले मद्यपान करून करून. म्हणून जनार्दन स्वामींनी पहिल्यांदा जर विचार केला असेल तर मुलांकडे बघितलं, लेकरांकडे बघितलं, आणि त्यांच्यासाठी गुरुकुल काढून त्यांना व्यसनमुक्त करून लाखो नाही करोडो मुलांचे संसार सुखाचे केले. हे बाबाजींचं लक्ष होतं. नंतर गोशाळा, श्रमदान, ह्या गोष्टी बाबाजींनी करून करून करोडो लोकांचे संसार व्यसनमुक्त करून आज लाखो लोक. बाबाजींनी कधीच पाहिलं नाही की हा कोण आहे, तो कोण आहे, कोण. या सर्वांनी या आणि कार्य करा, असे बाबाजी होते. आपल्याला शिवमहापुराण कथेकडे फक्त 5 ते 10 मिनिटं जायचं आहे. खूप सुंदर आहे. आज सगळे आपले या ठिकाणचं ममराज भाऊ असो, देवा या ठिकाणी आहे. खूप आता ते थकले थोडेसे, नाचत नाही चांगले आता ते. खूप छान आहे सगळे. ते डॉक्टर म्हणे बाबा, म्हणलं डॉक्टर तुम्ही, आणि बायपास झालं. म्हणजे कुठे आहे का डॉक्टर, गेले निघून? हां बसलेले का? नाही म्हणे माझ्या मुलीने सांगितलं का तुम्ही. म्हणलं अरे मी डॉक्टर, मला कसं काय होईल. पण गेलो म्हणे बाबा
पण पहा म्हणे सेवेचं फळ आज मी तुमच्या पुढे उभा आहे म्हणे. डोळ्यात पाणी आलं. कुठे ते डॉक्टर आहे ना, बसले का गेले, थांबले. म्हणजे विशेष आहे. दर्शन घेतलं म्हणजे किती सेवा वाया जात नाही बाबांनो काळाच्या. म्हणून ज्या वेळेस आपण शिवमहापुराण कथा ऐकतो, श्रवण करतो, हे बघा जेवढे जेवढे ज्योतिर्लिंग आहे तेवढ्या ज्योतिर्लिंगावरती समजा उज्जैनचं ज्योतिर्लिंग आहे, तिथं 3 मुलं होते. एक ब्राह्मण, त्यांचे वडील. आणि इतका भयानक त्या काळात राक्षस होता, दुर्गण राक्षस होता. तो खूप कठीण होता. सगळे देव सळुक पळ करून सोडले होते. म्हणून त्याने उज्जैन नगरीवर सुद्धा स्वारी केली. त्यावेळेस त्या ब्राह्मणाने सांगितलं, बाळा हो, आपल्याला ह्या जगात एकच देव तारील. आपण सगळे आता मरणाच्या दारात आहोत. सगळं जग याने संपवलेलं आहे. याच्यात आपण वाचनाचं विचार आपण करायचा नाही, परंतु एकच आहे. त्या मुलांना सांगितलं, तुम्ही काय करा, मातीचं शिवलिंग बनवा. आता ऐका जरा, काय बनवा? मातीचं शिवलिंग बघवा आणि 3 जण बसा पूजाला. आता ते मुलं फार सुंदर असं सात्विक मुलं ब्राह्मणाचे, ते अशी पूजा करत बसले. पहिले दिवस, दुसरे दिवस अखंड पूजा करत राहिले, अखंड पूजा करत राहिले. आणि त्या राक्षसाला कळालं की आता इथं कोणीतरी काहीतरी मंत्रतंत्र चालले आहे. म्हणून तो आला. त्यावेळेस पूर्ण कडेकोट असा हे होता बांधलेला उज्जैन नगरीला. ते तोडून त्यांनी टाकलं आणि आतमध्ये घुसला. त्या ठिकाणी ते मुलं, आता त्या मुलांना वाटलं की हा आला, परंतु आपल्याला आपल्या पुढं महादेव आहे, देवादिदेव महादेव आहे, सगळ्या विश्वाचं कल्याण करणारा देव आहे. आपण पूजा करतच राहू. पूजा करत राहिले ते मुलं. त्याने जे घेतली तलवार आणि 3घांचे मुंडके संगच उडवणार. त्यावेळेस ती पिंड घेणार आणि फेकून देणार. तेवढ्या त्याच पिंडीतून महान कालेश्वर भगवान प्रगट झाले. हे लक्षात. म्हणून बाबांनो, इतका विश्वास ठेवा भोलेनाथ बाबांवर. लगेच प्रगट झाले. तोंडातून एक हुसाटा निघाला आणि त्या राक्षसाचं तिथंच राख करून टाकलं. म्हणून अजूनही त्या ठिकाणी भगवंताला भस्म आरती आहे. का? भस्म भोले बाबाला तिथं लावला जातो. चीता भस्म से तेरा नित नित हो शृंगार. हो भोले नित नित हो शृंगार. हो भक्तन का मन मोहे, भक्तन का मन मोहे, तेरा रूप निहार. ओ जय शिव जय महाकाल. म्हणून ह्या भूतलावर महाकालेश्वराची पूजा आहे. नुसतं महाकालेश्वर म्हटलं तरी आपल्याला काळ काही करू शकत नाही. काल सांगितलं मार्कंड ऋषींनी 14 वर्ष तर आयुष्य असताना फक्त शिवलिंग बनवलं आणि त्याच्यातून भगवान शंकर प्रगट झाले. काळ जळ सुटला, मग काळाची त्या ठिकाणी प्रार्थना. कालकंठम कालमूर्ती कालाग्नी कालाशनम नमामि शिरसा देव. हे देवा, मी तुला नमस्कार करतो, काळाला वाचव. काळामुळे लोक घाबरतात आणि काळही वाचवला आणि मार्कंड ऋषीला 14 कल्प आयुष्य देऊन टाकलं. महादेव आहे बाबांनो. लेकरांना दररोज महादेवाच्या मंदिरात 1 तांब्याभर पाणी टाकवायला पाठवा. बघा, ह्या मुलांना वळण लावा. 1 बेलाचं पान वाहू नये, मारुतीरायाकडे जा, 1 हनुमान चालीसा म्हणू नये. असं जर ह्या मुलांना वळण लावलं, तुम्हाला सांगतो, ही मुलं भारताचे इतके महान होतील, इतक्या मोठ्या पदावर जातील की हेच मुलं आपल्या आईवडिलाची सेवा करून भारताची, देशाची सुद्धा सेवा करतील. फक्त यांना मार्गी लावा. इकडं तिकडं भटकण्यापेक्षा अहो एवढे एवढे मुलगा, एक कार्टून होतं एवढं एवढं 1.5-2 वर्षाचंच होतं, एवढंच होतं छोटं. आईनं बाजूला लोटलं का ते परत मोबाईल मागायचं. बरं दिसत नाही, काही नाही, एवढं ते मोबाईल असं म्हणलं, हे आत्ताच एवढं मुंडकं त्याच्यात घुसलं. याची काय अवस्था होईल पुढं? मेंदू तर खराब होईलच. आणि म्हणून फक्त आईनं फक्त मोबाईल घेतला कधी मोठ्याने गागायचं आणि परत आईने मोबाईल दिला का परत ते असंच करायला लागायचं. म्हणलं आई मोबाईल घे, नाही तर हे कायमचं जाईल कामातून. याला काहीतरी गीता भागवत करती श्रवण
गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत हरिते श्रवण गीता भागवत हरिते श्रवण हो अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे गोळी कन्या पुत्र होती जे सात्विक गोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. म्हणून हे सात्विक बनण्यासाठी यांना गीता आल्या. जे स्वामी विवेकानंदानं परदेशात जाऊन आणि सर्व धर्मामध्ये आपला ग्रंथ अगोदर यांनी खाली ठेवला आणि हसू केला की काय भारताचा ग्रंथ सगळ्यात खाली हसायला लागले. पहा हा भगवाधारी आला आणि आम्ही त्याचा ग्रंथाचा अपमान केला. स्वामी विवेकानंद होते. सगळ्यांना हात जोडले. बाबांनो, तुमची जेवढे ग्रंथ असेल, तुमचं जेवढं ज्ञान असेल ना, तर त्या ग्रंथाचा पाया माझी गीता आहे. ही जर काढली तर तुमचे सगळे ढसळून जातील. काय फक्त ओढली ना म्हणे तर तुमचे सगळे ग्रंथ. म्हणून सगळ्या विश्वाचा पाया आपलं हे धर्म आहे. तो आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये जर साठवायचा असेल तर त्याच्यासाठी सत्संग केला पाहिजे. वेरूळला तुम्ही जातात. वेरूळला सुद्धा असंच झालं. लग्न झालेलं होतं ब्राह्मण दोघांचं, खूप सुंदर लग्न, परंतु मुलबाळच होत नव्हतं. तिने सांगितलं अरे मला मुलबाळ नाही. आणि तिला मात्र खूप अगदी नावही खूप छान तिचं आलं. फक्त ती दिवसभर मेकअप करायची. काय केलं खूप अहो ती याच्यात सुद्धा राहत होती. ती काय म्हणते त्याला, हां त्याच्यात काय ठेवल्याने तुमचे पैसे वाढतील सांगू का, उद्या सांगायला. खूप छान सांगितलेले. त्याच्यात काय लवंग ठेवा का, वेलदोडा ठेवा का, काय आता ते नाही सांगायचं, आता वेळ कमी आहे. हे बघा एवढंच सजवायचं दिवस. आणि तिचा पती बिचारा दिवसभर पूजा करायचा, 24 तास पूजामध्ये. लोक म्हणायचे अरे एखाद दिवशी मंदिरात तर घेऊन जा. ती म्हणायची हे नाही जमणार आपल्याला. अहो मुलबाळच नाही ना. बरेच दिवस झाले. मग शेवटी तिनेच सांगितलं अहो मला लय लोक नाव ठेवू राहिले, माझी बहीण आहे, आणा करून. आणि ती करून आली. ती खूप धार्मिक होती. काही काही मुलींना फार संस्कार. ती 108 शिवलिंग बनवायची. किती बनवायची? आम्ही किती दिवसापासून सांगू राहिलो तुम्हाला शिवलिंग बनव. कोणी कोणी बनवले? धन्यवाद तुम्हाला. वा वा. मात्या मावल्यांना जनार्दन स्वामी सुद्धा नमस्कार करत होते. काय शक्ती आहे. आणि तुमच्या शक्तीमुळेच घर टिकून राहतं. लक्षात राहतं. हे तुमच्या शक्तीमुळं. तुम्ही जर प्रबळ असाल ना, भक्कम असाल ना, तर तुमचं घर एकदम चांगलं टिकून राहतं. बाबा तुम्ही शिवलिंग बनवलं तसं ती 108 बनवायची. किती बनवायची? 108 दररोज बनवायची. फक्त श्रावण महिना आला तरच नाही. काही काही फक्त शिवरात्रीच्याच दिवशी जाते मंदिरात. आणि काय एकदा प्रमाणे बाबा तुम्ही सांगितलं होतं. म्हणलं काय? म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी जर मंदिरात पूजा केली तर 12 महिन्याची पूजा होती. म्हणलं वा वा वा. म्हणजे काय करावं यांना, म्हणजे कधी कधी सांगावं काही नाही असं वाटतं. आणि तुम्हीच सांगितलं शिवरात्रीच्या दिवशी जर 4 प्रहारात पूजा झाली तर 12 महिने मंदिरात जायची गरज नाही. 12 महिन्याचं पुण्य लाभतं. म्हणलं धन्यवाद आहे. म्हणजे इतर वेळेस बंद. म्हणलं मग किती, मग असं करायचं शिवरात्रीच्या दिवशी गेल्यानंतर आपण 12 वर्षे परत मंदिरात जायचं नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही मंदिरात 12 वर्षे जात नाही त्या दिवसापासून जेवण बंद करायचं. मग कसं चालेल? म्हणून बाबांनो जसं जेवणाचं जशी गरज आहे तशी शिवभक्तीची गरज आहे. 108 शिवलिंग बनवायची. लहान होती ती. लग्न झाल्या आणि ती बनवल्यानंतर संध्याकाळी शेवळतळ कोणी कोणी पाहिलेले? हां शेवळतळ. त्या शेवळतळ्यात ती विसर्जन करायची. दररोज विसर्जन करायची शेवळतळ्यामध्ये. एक दिवस असा उगवला त्या पुण्याईनं तिला इतकं गोंडस असं गोड मुलगा झाला. तेजपुंज विद्वान ज्ञानी मुलगा झाला. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या सहवासात जेवढे राहिले ना, गुरुवारचा मुलगा जन्माला येतो तो अतिशय विद्वान असतो. लक्षात राहू. जो गुरुवारी बाबाजींचा जन्म कधी आहे?
गुरुवारी. योगायोगाने आमचाही जन्म गुरुवारचाच आहे. बाबाजीचाच प्रसाद होता, त्याच्यामुळे काही प्रश्न नव्हता. म्हणून त्यावेळेस सांगतो, चतुर्थीच्या दिवशी जो जन्म तो लय चतुर राहतो. म्हणजे सगळं सांगितलेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे वार नक्षत्र तिथी याच्यावर आपल्याकडे तिकडं जायचं नाही, फक्त एकच आहे. इतका सुंदर मुलगा झाला तर तो भगवान अरे स्वामी विवेकानंदाच्या आईनं काशी विश्वनाथाला 1 कोटी हे बिल्वपत्र वाहिले, तेवढा जगातला ज्ञानी मुलगा जन्माला आला. किती? 1 कोटी बेलाचे पानं वाहिले. माऊलीनं सिद्धेश्वराच्या म्हणजे माऊलीच्या आईनं सिद्धेश्वराची कितीतरी पूजा केली आणि शेवटी त्या ठिकाणी पिंपळाला प्रदक्षिणा केली. काय सांगावं आता, त्याचं चिंतन एवढं सांगायची गरज नाही. परंतु म्हणून बाबांनो, ज्यावेळेस आई ज्यावेळेस गर्भवासी असते ना, त्यावेळेस तिने फक्त एकच, जिथं जिथं सत्संग असेल तो ऐकायचा, जिथं जिथं आणि तिने काय केलं, ते 108 शिवलिंग करता करता एक गोड मुलगा झाला, एक गोड मुलगा झाला. पण मग आता ते गोड मुलगा झाल्यानंतर ते खेळायला त्याच्यात 24 तास त्याच्याकडे पाहणं, त्या बापाला खूप कौतुक वाटायला लागलं. पहिलंच कॅलेंडर छापेल. बरोबर आहे की नाही? लय गोड राहतं पहिलं, लय जीव लावी माणूस, लय 24 तास त्याला पार घेऊन. अरे बाबा हो, ते कृपेने देतात, देव देतो, परमेश्वर देतो. पण आपल्याला लय कौतुक मुलगा झाला. बरं आहे. झाल्यानंतर फार कौतुक. ती बिचारी ती मोठी होती ना, तिला वाईट वाटायला लागलं की अरे मुलगा झाल्यापासून माझ्याकडे लक्ष देत नाही, कोणी माझ्याकडे पाहायला तयार नाही, ही मुलगाच मध्ये आला. बरं त्याचं लग्न झालं गोड मस्त, कारण जे भगवान शंकराची पूजा करतात त्याचं लय लवकर लग्न होतं. पाहायचंच काम नाही. करा ना तुम्ही पूजा, असे मोकळे फिरण्यापेक्षा. मग वा बुधवारच्या दिवशी असं लय गोड प्रवचन करायचं होतं आज, पण आता वेळ कमी मला, कारण 10:30 वाजले. तुम्हाला कंटाळा आला का? नाही ना? तुम्हाला येत नाही, आम्हाला जायला झाल्याशिवाय राहणार नाही.